कुणाल सरमळकर आपल्यासोबत आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। तुम्ही खार पोलीस स्टेशनला येऊन पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेतलेली आहे, नक्की कशा संदर्भात चर्चा झाली, काय सांगाल? इतर लोक जी आमच्याबरोबर त्या दिवशी तोडफोडीत होते, आमचे पदाधिकारी, त्यांना आज चौकशीसाठी बोलवलं होतं। त्यासाठी मी आलो होतो आणि कुणाल कामराबद्दल चौकशी केली, काय कधी आणणार आहे, काय त्यांच्या सगळ्या अँगलनी चौकशी चालू आहेत पोलिसांच्या। पोलीस अधिकाऱ्यांनी काय उत्तर दिले? कारण की समन्स वारंवार पाठवले जातात, परंतु कुणाल कामरा अजून उपस्थित झालेला नाही। काल उपस्थित राहील अशी शक्यता वर्तवली जात होती, परंतु अजून कुणाल कामरा आलेला नाही। काय तुमचं काय बोलणं झाले पोलिसांशी? पोलिसांची सर्व अँगलनी चौकशी चालू आहे। आम्ही त्यांना पत्र पण दिलं आहे की आर्थिक गैरव्यवहार पण याच्यामध्ये चेक करा, की त्याचा फॉरेन फंडिंग वगैरे येत आहे, ते सगळ्या अँगलनी ते चौकशी करून लवकरात लवकर कुणाल कामरा तुम्हाला खार पोलीस स्टेशनमध्ये दिसेल। वारंवार ट्विट करतोय पोलीस पोस्ट करत आहेत की काय कुठेतरी यंत्रणा जी आहे ती व्यस्त वाया घालवत आहे का, अशा पद्धतीचं त्याने काल पोस्ट केली होती, आज देखील पोस्ट केले आणि आज म्हणतोय की कुठेतरी कलाकारांना संपवण्याचा प्रयत्न जो आहे तो केला जातोय, अशा पद्धतीचं आज त्याने पोस्ट केली। तो त्याचं काम करतोय, पोलिसांचं काम करतायत, कुणाल कामराला आणतील लवकर, हे मला 100% पोलिसांवर विश्वास आहे। काल राहुल कनाल देखील या ठिकाणी पोलीस स्टेशनला आले होते आणि ते म्हणले होते की मुंबईमध्ये आल्यानंतर आम्ही योग्य तो प्रसाद जो आहे तो कुणाल कामरा यांना देऊ। कशा पद्धतीने तुम्ही त्यांना हे करणार आहात? कारण की वारंवार जे आहे ती तुमच्यावरती टीका करताना पाहायला मिळते, गाणं झाल्यानंतर अजून देखील त्यांनी माफी मागितलेली आहे। राहुल कनाल आणि आमचं म्हणणं पण तेच सेम आहे की आमच्यावर तोडफोडीची कारवाई एवढी तत्कालमध्ये केली, आता 19 मधले इतर लोक जे नव्हती ते आज आणली आहेत, त्यांची कारवाई चालू आहे, त्यांचं इंट्रोगेशन चालू आहे पोलिसांबरोबर। आमच्यावर जेवढी तात्काळ कारवाई करतायत ना, तेवढी ते कुणाल कामरावर पण करा, आमचं म्हणणं पोलिसांना तेच होतं। आणि कुणालला आणल्यावर बघू काय करायचं काय नाही, पोलिसाचं त्यांचं काम करतील, पण शिवसैनिक पण बसणार नाही। धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। आपण पाहतोय की कुणाल कामरा यांना अजून अटक झालेली नाही आहे, परंतु पोलीस ज्या पद्धतीने शिवसैनिकांवरती कारवाई करतायत त्याच पद्धतीने कुणाल कामरावरती तात्काळ कारवाई करावी अशी मागणी जी आहे ती कुणाल सरमळकर यांनी केलेली आहे। कॅमेरामन अमित चिगवणसह निवृत्ती बाबर, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।